बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। नमस्कार। बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या नावानं ओळख झालेला एक विकासात्मक धोरण म्हणून ज्या तालुक्याकडे बघितलं जातो तो वैजापूर तालुका। आणि या वैजापूर तालुक्यामध्ये जवळपास 8 गट आहेत, 16 गण आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपापला उमेदवार प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या लासूर गटाच्या ज्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ज्या पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या मार्गदर्शनामध्ये जे निवडणूक लढतायत ते म्हणजेच पंचायत समिती गणाचे उमेदवार जे आहेत त्या अर्चना आप्पासाहेब शेलार। आणि इकडे जर आपण बघितलं तर लासूर गटाच्या मुख्य चेहरा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते सुभाष तांबे यांच्या सौभाग्यवती संगीताताई सुभाष तांबे या ठिकाणी आहेत। आणि या प्रचारार्थ आज जी भव्य फेरी निघणार आहेत या फेरीला हजेरी लावलेली आहेत आमदार सौभाग्यवती संगीताताई बोरनारे यांनी। काय सांगाल, प्रत्येक ठिकाणी सरांची जादू चालते, तर या मतदारसंघामध्ये सरांची जादू कशी काम करेल काय वाटतं? मी असं नाही म्हणणार की सरांची जादू, पण लोक विकासाला महत्त्व देतील। कारण जोपर्यंत सर जेव्हापासून आमदार झाले, आज 9 वर्ष झाले, 9 वर्षानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका येत आहे आणि सरांनी एकदम योग्य असे लोक उभे केलेले आणि खूप विकास केलेला आहे। सर फक्त रात्रंदिवस विकास विकास आणि विकासच करताय, त्यामुळे मला वाटतं की लोक फक्त विकासाच्याच मागे जातील। आणि या मतदारसंघामध्ये सरांनी वेगवेगळी कामं केली आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर रामकृष्ण उपसा जल सिंचन योजनेसारखा जो प्रलंबित प्रश्न होता त्याचा या निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं? हो, नक्कीच फायदा होईल। कारण त्यांचे आज सातबारे कोरे झालेले आहेत, कारण त्यांच्यावर खूप कर्जाचा डोंगर होता, पण सरांनी त्यांचा डोंगर हा पूर्ण कोरा केलेला आहे। त्यामुळे लोक निश्चितच त्याचा फायदा होईल आणि लोक त्यांना भरभरून साथ देतील। मतदात्यांना तुमच्या वतीनं उमेदवारासाठी काही आव्हान कराल का? मी लोकांना एवढंच सांगेल की जात पंथ असं काहीच बघू नका, फक्त विकासाला प्राधान्य द्या। कारण 10 वर्षापासून हा माणूस सारखा विकास विकास आणि विकासासाठीच फिरतोय। आज गायगोठे झाले, रस्ते झाले, सगळे रस्ते जोडण्याचे प्रकल्प झाले, गोदावरी रामकृष्ण जलसिंचन योजनेचं कर्ज माफ झालं आणि सगळे प्रत्येक तालुक्यात सरांनी रस्ते जोडण्याचं काम केलं। त्यामुळे लोकांना एवढीच गायगोठे झाले, त्यामुळे एवढीच विनंती कराल का फक्त विकासाला प्राधान्य द्या, बाकी तुम्ही काहीच बघू नका। आणि विकास करायचा असेल तरच तुम्ही सरांच्या लोकांना निवडून द्या, मी एवढंच लोकांना विनंती करेल। विकास पाहिजे असेल तर सरांनी दिलेला उमेदवार निवडून द्या अशा भावना सौभाग्यवती आमदार यांनी व्यक्त केलेल्या आहेत। मात्र लासूर गटातील जनता आपलं मत जे आहे ते मतपेटीच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहेत। येणाऱ्या 7 तारखेला जे मतदान होत आहेत या मतदानामध्ये या सगळ्या राजकीय आखाड्यामध्ये असलेल्या उमेदवारांपैकी कुठला उमेदवार जनता निवडणार हे आपल्याला लवकरच समजणार आहेत। परंतु विकासाला मत द्या असं आव्हान सौभाग्यवती आमदार यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आपल्याला काय वाटतं, कुठला उमेदवार आपल्या गटासाठी योग्य आहेत? आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका।